YouTube व्हिडिओमधील टास्क पूर्ण करण्याच्या नादात नागपुरातील 12 वर्षीय मुलाला गळफास लागला आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे मोबाईलवर गेम किंवा व्हिडिओ पाहणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। YouTube वरील चॅलेंज पूर्ण करताना 12 वर्षीय मुलाचा मृत्यू। मोबाईलच्या अतिवापराचा आणखी एक बळी। हसत्या खेळत्या अग्रण्यचा दुर्दैवी अंत। तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर किती जीवघेणा ठरू शकतो याचा प्रत्ययच नागपुरात आलाय। एका हसत्या खेळत्या 8वीत शिकणाऱ्या मुला पतंग उडवायला गेला। पतंग उडवताना हात बांधून चेहऱ्यावरील रुमाल काढण्याचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात अग्रण्यला गळफास लागला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। कोविडच्या याच्यानंतर मुलांच्या हातात मोबाईल आले आणि मोबाईलचा वापर ते कुठलाही कंट्रोल न ठेवता करतात। त्यामुळे बऱ्याचशा घटना मुला आणि मुलींच्या बाबतीत 18 वर्षाच्या खालच्या ह्या घडत आहेत। तर ते काय बघतायत किंवा काय करतायत याच्यावर आईवडिलांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। काही दिवसांपूर्वी ब्लू व्हेल नावाच्या मोबाईल गेमच्या आहारी जाऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यामुळे अशा गोष्टींवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी आता होऊ लागली आहे। प्लीज मोबाईलमध्ये असे व्हिडिओ डाउनलोड करू देऊ नका आणि यूट्यूबला अशी काहीतरी सजा द्या की त्याच्यामुळे म्हणजे असे काही व्हिडिओ डाउनलोड करणार नाही आणि अजून असं माझ्या मुलासारखं दुसऱ्या कोणत्या मुलाचं झालं नाही पाहिजे। पूर्वी मैदानावरचे खेळ खेळत बालपण समृद्ध व्हायचं। आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन्स आहेत। त्यामुळे लहान वयात तरी किमान आपल्या पाल्यांना मोबाईल पासून कसं दूर ठेवता येईल यावर पालकांनी लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं झालंय। संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर।